बैठकी घेतल्या आता आमच्या तालुक्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची, महायुतीचे जे तालुक्यातले नेते, तिन्ही तालुक्यातल्या नेत्यांची आम्ही एकच ठरवलं, उमेदवार कोणी असेल पण बबन पुढल्याला गाडायचंय. मी का सांगतोय का तर त्यांनी डेव्हलपमेंटची भूमिका कधी घेतली नाही, कामांची भूमिका घेतली नाही, त्यांनी फक्त राजकारण केलं. आणि तुम्ही आम्ही मंडळींनी याची जाण ठेवून परिवर्तन केलं पाहिजे. उद्या जर आमच्यातल्या माहितीतला जरी उमेदवाराचं काम नसेल ना, त्याला पण बदलायची ताकद कुणाच्यात आहे? तुमच्यामध्ये. त्या प्रत्येकाने ही लक्षात घेतलं पाहिजे, आपल्याला कोणी गृहीत धरलं नाही पाहिजे. बायको जर माझी बायको असेल, आहेत पैसे नाही रे पुढल्या वेळेस घेऊ साडी, परत पुढला सण आला की घेऊ पुढल्या वेळेस साडी, बायको पण आता बायकोला पर्याय नाही, तशी परिस्थिती आपली झाली आहे. कारण बायको बदलू शकत नाही, आपण तरी बदललं पाहिजे ना. तुमच्या प्रत्येकाच्या हातामध्ये तो अधिकार आहे. मी एका काकळकीने सांगतोय, मतदारांनी जाग झालं पाहिजे. बाहेर काय परिस्थिती चालली, आपण कुठं आहोत, अजूनही त्याच भूमिका सांगतोय. आणि ह्या आम्ही बोलून उपयोग नाही, प्रत्येकाने जाणलं पाहिजे. त्यामुळे उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही प्रत्येक जण उमेदवार आहात, ह्या भूमिकेतून येणाऱ्या निवडणुकीमध्ये परिवर्तन करावं, एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.